ज्ञानेश्वर माऊलींचा गजर ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम हा गजर कानी पडता सर्व सुख हे एकत्रित येतात. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींचं तिसरं गोल रिंगण ठाकूरबुवा वाडी या ठिकाणी पार पडलं आणि त्याची दृश्य आपण पाहतो आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीतील तिसरं गोल रिंगण हे ठाकूरबुवा वाडी या ठिकाणी पार पडतं. वारकरी संप्रदायात या रिंगणाला अत्यंत पवित्र आणि भावनिक असं महत्व आहे. हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करतात आणि या सोहळ्याचे साक्षीदार होतात. गोल रिंगण म्हणजे पालखीच्या मार्गावर एक मोकळ्या मैदानात किंवा निश्चित ठिकाणी गोलाकार रचना करून माऊलींचा अश्व वेगाने गोल फेऱ्या मारतो. वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की हा अश्व म्हणजे माऊलींच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. अश्वाने उडवलेली माती प्रसाद म्हणून वारकरी कापाळी लावतात. हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण मानलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात वारकरी एकत्र येऊन अभंग, हरिपाठ, भजन हे सगळं गायन करतात. अश्वांच्या गोल फेऱ्यानंतर वारकरी आनंदाने फुगडी, खेळ तसेच भक्तिमय नृत्य सादर करतात. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषने दुमदुमून जातो. पालखीचं आगमन, चोपदारांकडनं शिस्तबद्ध व्यवस्था, माऊलींच्या अश्वाला मैदानात आणलं जातं. अश्वांच्या वेगवान गोल फेऱ्या मारल्या जातात. वारकऱ्यांकडनं माती प्रसाद म्हणून स्वीकारली जाते. गोल रिंगण हा केवळ धार्मिक सोहळा नसून समता, भक्ती, शिस्त, सामूहिक एकतेचं प्रतीक आहे. इथे जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचा भेद न करता सर्व वारकरी विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगून जातात. ठाकूरबुवा वाडीतील हे तिसरं गोल रिंगण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत आकर्षणाचं केंद्रबिंदू. दरवर्षी लाखो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहतात. मंडळी, हा सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवलाय. तुम्हाला हे रिंगण कसं वाटतंय कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.